आता भीष्म उत्तर देत आहेत ते बघायचे. प्रश्न काय काय विचारलेले होते युधिष्ठिरानं, की या जगात एकमेव देवता कोणती आहे, कुणा एका देवाला सगळं समर्पण करावं, कुणाची स्तुती केली असता किंवा कुणाची पूजा केली असता मानवांचं कल्याण होतं, आणि कोणता धर्म सर्व आपल्या मतानुसार सर्वश्रेष्ठ आहे, आणि कुणाचा जप केला असता मनुष्य प्राणी जन्म संसार बंधनातून मुक्त होतो. असे प्रश्न विचारले होते 6. त्याच्यावर आता भीष्म उत्तर देतात. जगत्प्रभूं देवदेवं म्हणा कुणीतरी. आता सोडून सांगते. देवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. तमे आता एवढ्याचा अर्थ बघा. जगत्प्रभूं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं, सगळी त्याची विशेषण आहेत. हा पुरुषोत्तम कसा आहे, आपण पुरुषोत्तम मास पाहतोय ना आता, आणि पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं हे विष्णू सहस्रनाम शिकतोय. तर जगत्प्रभूं म्हणजे जगाचा प्रभू आहे, ईश्वर आहे, अधिपती आहे. आणि देवदेवम, देवांचा सुद्धा हा देव आहे. सगळीकडं पाहिलं आता मगाच्या अधिक मासाच्या पोथीतसुद्धा, की आधी ब्रह्मदेवाकडं जातात, मग शंकराकडं जातात, पण सर्वात शेवटी देवाधिदेव कोण आहे तर भगवान विष्णू. तर त्याच्याकडे सगळे जातात आणि मग त्यांना कुठल्याही संकटातून तो मुक्तता करत असतो, म्हणून त्याला देवदेवम म्हणलेलं, देवांचा देव. आणि अनंतम, ज्याचा कधीही अंत होत नाही अशा. पुरुषोत्तमम, पुरुषोत्तम सगळ्यात श्रेष्ठ पुरुष म्हणजेच विष्णू. त्याची स्तुवन नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. स्तुवन म्हणजे स्तुती करत असता. कशाची? नाम सहस्रेण, त्याच्या सहस्र नामांनी त्याची स्तुती जर केली, नामांच्याद्वारे स्तुती केली तर काय होईल? पुरुषः सतत उत्थितः. उत्थितः म्हणजे उत्कर्ष होतो पुरुषाचा. आता पुरुष म्हणजे तुम्ही म्हणाल स्त्रियांचा नाही होत का? सगळीकडे शास्त्रामध्ये पुरुष शब्द वापरला जातो, कारण स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीच आहे, तो आपण व्यवहारात मानत असतो, कारण सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मा तत्व एकच आहे. आणि हा जो पुरुष आहे म्हणजे परमात्मा आहे, तो कुठे राहतो? पुरी, म्हणजे या आपल्या देहरूपी पुरीमध्ये, नगरीमध्ये राहत असतो. म्हणून पुरुष हा म्हणजे पुरी शेते इति, जो पुरुष आहे तो म्हणजेच प्रत्येकाचा, प्रत्येक मनुष्याचा सतत उत्थितः, सतत उत्कर्ष होतो. म्हणजे भीष्म सांगतात की हा जगाचा अधिपती, देवांचाही देव अशा पुरुषोत्तमाची म्हणजे विष्णूची सहस्र नामांच्याद्वारे जो स्तुती करतो त्याचा सतत उत्कर्ष होतो. आता मगाशी कोणतरी म्हणलं की मी रोज विष्णू सहस्रनाम म्हणते. आपण रोज जर म्हणलं तर आपला रोज उत्कर्ष होणार आहे. सामूहिक रीतीनं म्हणलं तर सगळ्या समूहाचा तेवढ्या पटीनं होतो. आजच महाराजांनी सांगितलं की 400-500 लोक जेव्हा त्या रामकृष्ण हरीचा जय जयकार करतात, जप करतात, तेव्हा आपल्या प्रत्येकाला ते 400 पट फळ मिळत असतं. म्हणून आपण आता सामूहिक जे शिकतो आहोत, जेवढे किती लोक असतील तेवढ्या पटीनं आपलं कल्याण होत असतं, आपला उत्कर्ष होत असतो. आणि जो मनुष्य, जो प्रत्येक पुरुष या भक्त देवाचा, देवांच्या देवाचा, पुरुषोत्तमाचा असा स्तुती करत राहील, त्याचा सतत उत्कर्ष होतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. परत एकदा म्हणूया. जगत्प्रभूं देवदेवं, जगत्प्रभू देवदेव, प्रभूं पण पुढे द आल्यामुळं प्रभून म्हणायचं, प्रभून म्हणायचं, प्रभून. जगत्प्रभूं देवदेवं, जगत्प्रभूं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण
स्तुवन्नाम सहस्रेण त्र नाही घ्यायचा, आम्ही आधीच सांगितलंय. सहस्त्र नाही म्हणायचं, सहस्र. प्र सारखा स्र. स्तुवन्नाम सहस्रेण. स्तुवन्नाम सहस्रेण सहस्रेण. सहस्रेण हा. पुरुष सततोत्थितः. पुरुष सततो स्थितः सततोत्थितः. सततो स्थितः. हा. आता पहिला जो प्रश्न होता की कोणतं दैवत आहे, त्याचं इथं उत्तर सांगितलं की हा देवांचा देव जो आहे विष्णू, त्याची जर आपण आराधना केली, त्याचं जर सहस्रनाम गायलं तर आपला उत्कर्ष होतो. आता पुढचा प्रश्न होता की कुणाची पूजा करायची, कुणाला समर्पित व्हायचं. स्तुवंत हा कमर्चंत, म्हणजे कुणाची स्तुती करायची तर ह्याची स्तुती करायची, आणि कुणाची पूजा करायची ते पुढं सांगतायत. तमेव चार्चयन् नित्यम. पुढं कुणीतरी म्हणा. तमेव तमेव चार्चयन् नित्यं मी हा. म्हणते मॅडम. भक्त्या पुरुषमव्ययम्. भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन् नमस्यैश्च. ध्यायन् स्तुवन् नमस्यांश्च यजमानस्तमेव च. यजमानस्तमेव च. छान म्हणलंय. आता बघा सोपं आहे. तम एव. मग आता पूजा कुणी करा, म्हणजे एकाची स्तुती करायची आणि एकाची पूजा करायची असं होईल का हो? नाही. मग तम एव च अर्चयन नित्यम. 3 शब्द आहेत तिथे. च म्हणजे आणि, अर्चयन म्हणजे पूजा करताना, नित्यम म्हणजे नित्य, रोज. कशी? भक्त्या, अत्यंत भक्तीनं, मनात नसताना उगाचच फुलं वाहिली पाणी घातलं असं नाही करायचं. तर तम एव च अर्चयन नित्यम, त्याचीच नेहमी पूजा करीत. आणि काय? पुरुषम अव्ययम. हा पुरुष कसा आहे? अव्यय आहे. अव्यय म्हणजे अविनाशी आहे, त्याचा कधी नाश होत नाही, म्हणून अव्ययी असा किंवा अविनाशी अशा विष्णूची नेहमी ध्यान करत असताना, पूजा करत असताना. पुढं आहे ध्यायन म्हणजे ध्यान, स्तुवन म्हणजे स्तुती, ध्यायन स्तुवन नमस्यांश्च, आणि नमस्यांश्च म्हणजे नमस्कार करीत, म्हणजे त्याचंच ध्यान करत, त्याचीच स्तुती करत आणि त्याला नमस्कार करीत. च हा शब्द वापरला आहे. च म्हणजे आणि, इतक्या क्रिया करायच्यात त्याच्याच. यजमानस्तमेव च. यजमान म्हणजे यजन करणारा, यज्ञ करणारा, म्हणजे त्याचंच यज्ञ करणारा असा जो मनुष्य आहे हा काय होतो? श्रेष्ठ ठरतो. म्हणजे चौथा जो प्रश्न आहे की कुणाची पूजा करायची, कुणाचं तर माणसाचं कल्याण होईल, तर त्याचं उत्तर आधी इथे या 4थ्या श्लोकात दिलेलं आहे. भीष्म सांगतात की जो पुरुष त्या पुरुषाची भक्तिपूर्वक पूजा करतो, नित्यम नेहमी करतो, अव्ययी असणाऱ्या किंवा अविनाशी असणाऱ्या त्या विष्णूचं जो ध्यान करतो, त्याची स्तुती करतो, त्याला नमस्कार करतो आणि त्याचंच यजन करतो किंवा यज्ञ करतो, तो काय होईल ते पुढच्या श्लोकात सांगितले. 6व्या. अनादिनिधनम विष्णू. म्हणा. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम. सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यम. लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्. सर्वदुःखातिगो भवेत्. आता दुसऱ्यांनी पण पुढच्या वेळेला म्हणा. अनादि निधनम हा कसा आहे हो? अनादि आहे. आपण भगवंताची, परब्रह्माची सगळी वैशिष्ट्ये पाहतो की त्याला आदी नाही, म्हणून त्याला अनादि म्हटले. आणि अनादि आणि निधनम म्हणजे ज्याला अंतही नाही. निधन म्हणजे अंत, म्हणजे ज्याला आदी पण नाही आणि ज्याला अंत पण नाही असा विष्णू. आणि तो कसा आहे? सर्वलोक महेश्वरम. सर्व लोकांमधला महान ईश्वर आहे, म्हणजे प्रमुख असा ईश्वर तोच आहे. पुन्हा पुन्हा त्याचं महत्त्व सांगतात. शिवाय लोकाध्यक्षम
सगळ्या लोकांचा अध्यक्ष तोच आहे. आता सगळे लोक म्हणजे पृथ्वी तलावरचे नाही, त्रैलोक म्हणा, त्रैलोक्य म्हणा किंवा 14 लोक, सगळ्या लोकांवरचा तो अध्यक्ष आहे म्हणजे प्रमुख आहे. लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम, जे त्याची स्तुती करतात. नित्य म्हणजे दररोज. स्तुवन नित्यम सर्व दुःखातिगो भवेत. दुःखातिग म्हणजे काय? दुःखाच्या पलीकडं, म्हणजे दुःखांना ओलांडून जातो आपण. सर्व दुःखातिगो भवेत, असा जो विष्णूची स्तुती करणारा आहे तो सगळी दुःख ओलांडून जातो, पलीकडे जातो. मग किती सोपं आहे. आपल्याला जर कुठलं दुःख नको असेल तर याच्या पलीकडं जाण्यासाठी, दुःखाच्या पलीकडं जाण्यासाठी या विष्णूची स्तुती करायची. म्हणजे ज्याला आदी नाही, अंत नाही, अनादि निधनम विष्णू, अशा विष्णूला, सर्व लोकांचा जो ऐश्वर्यवान आहे, सर्व लोकांमध्ये ज्याचा ऐश्वर्य अधिक आहे आणि जो सगळ्या लोकांचा प्रमुख आहे, लोकाध्यक्षम, अशा त्याची स्तुती करत असताना मनुष्य किंवा आपण सगळ्या दुःखांना ओलांडून जातो. पुन्हा एकदा म्हणा. आता दुसऱ्या कोणीतरी म्हणा. अनादिनिधनम विष्णुम अनादिनिधनम विष्णू सर्वलोकमहेश्वरम सर्वलोकमहेश्वरम लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्. सर्वदुःखातिगो भवेत्. चला 6 श्लोक झालेत, म्हणजे काल 3 झाले, आज 3 झाले. तर त्याचं थोडंसं पद्यात सांगते 1-2 मिनटात. पण पुस्तकं खूप आहेत, पण आपल्याला जास्त हे नाही आहे वेळ. जगतप्रभून, आता जगतप्रभूचे बघा त्यांनी किती काव्य दिलेलं आहे. हे जगतप्रभूं देवदेवम अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. आता जे 6 प्रश्न होते त्याची उत्तरं. हे 6 प्रश्न ऐकून भीष्म बोले वचन, ऐक धर्मा सावधान, उत्तर तुझ्या प्रश्नांचे. तुझा तो 6वा प्रश्न, त्याचे उत्तर ऐक प्रथम. जपावा तो पुरुषोत्तम भवबंध मुक्तीसाठी. तोच असे देवदेव, तो पुरुषोत्तम अनंत, सर्व जगाचा ईश्वर, त्याचे सहस्रनाम जपावे. या नामस्मरणानेच जर ते केले नित्य, तर प्राणी मात्र होई मुक्त सर्व दुःखातून. पण आहे एक अट, पुरुष असावा नित्य उद्युक्त, नित्य होऊनी तन्मय सहस्रनाम म्हणावे. आता पुढचा जो श्लोक होता, तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च. तुझा 4था प्रश्न, कोणाचे करावे पूजन, त्याचे उत्तर सांगेन ऐकते आता. तो जो अनन्य पुरुषोत्तम, त्याचेच करावे पूजन, ते असावे भक्तिसंपन्न, नाही तरी व्यर्थ ते. त्याचेच करावे गुणसंकीर्तन, त्याचेच करावे ध्यान, ध्यानमानस पूजन प्राणीमात्राने. ध्यान शब्दे मानस पूजन, स्तवन शब्दे वाचिक पूजन, नमस्यन शब्दे कायिक पूजन, ऐसे पूजन त्रिप्रकार. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्. तुझा जो 3य प्रश्न, कोणाचे करावे गुणसंकीर्तन, त्याचे उत्तर सांगेन ऐक वत्सा तू. विष्णूस नाही आदी, त्यास नाही निधनादी, सर्व विकार रहित सर्वादी, त्याचे गुणकीर्तन करावे. तोच ब्रह्मादीचा ईश्वर, सर्व लोक त्यास प्रत्यक्ष, त्या विष्णूस वस्तविता नित्य, सर्व दुःख जाईल ते. विष्णूचे करिता स्तवन,
विष्णूचे करता अर्चन, विष्णूचे करता पूजन, सर्व दुःख संपते. आता पुढचं आपलं अमृतानुभवला जरा आपण थोडा न्याय कमी देतोय, पण एक एक ओवी रोज घेतोय. आता काल जी पाहिलेली होती विधी निषेधाची या वाटा, त्याबद्दल कुणाला काही सांगायचं आहे? विधी निषेधाची या वाटा, दाविता हाची दिवटा, बंधमोक्ष कळीकटा, शिष्टू हाची. सांगणार आहे कुणी? विधी आणि निषेधांचे मार्ग दाखवणारा हा दिवटा आहे किंवा दिवा आहे, आणि त्याला बंध किंवा मोक्ष असं सांगून त्या दोघांमध्ये उभतांमध्ये कलह निर्माण करून देणारा हा शब्द हा नारदासारखा शिष्ट आहे असं सांगितलं होतं. बंध मोक्ष कळीकटा, कळीकटा म्हणजे कलह लावून देणारा, भांडण लावून देणारा हा शिष्ट आहे. म्हणजे हा काय करतो? विधीच्याही मार्गाने तोच बोलतो आणि निषेधाच्याही मार्गाने तोच बोलतो. विधी म्हणजे चांगल्या करायच्या गोष्टी आणि निषेध म्हणजे ज्या करू नयेत त्या दोन्ही गोष्टी हा शब्दच सांगत असतो. आणि म्हणून हा जणू काही कलह उत्पन्न करणारा असं म्हटलेलं होतं. आता पुढची ओवी बघायची 6वी. हा अविद्येचा अंगी पडे, तै नाथिले ऐसे विरुडे, न लाहिजे तीन कवडे साच वस्तू. फार छान कल्पना केलेली आहे त्यांनी. हा अविद्येचा अंगी पडे. अंगी पडे म्हणजे त्यांचा पक्ष घेतो, त्यांच्या बाजूनी बोलतो. कुणाच्या? अविद्येच्या, अज्ञानाच्या. म्हणून हा अविद्येचा अंगी पडे आणि तै नाथिले ऐसे विरुडे. तै नाथिले, तै म्हणजे ते काय तर जग, ते नाथिले म्हणजे ते खोटं आहे. ऐसे विरुढे असंही सांगतो, म्हणजे अविद्येचा पक्ष स्वीकारतो, त्यावेळेला तो जग हे खोटं आहे असंही सांगतो. आणि न लाहिजे तीन कवडे साच वस्तू. आणि न लाहिजे म्हणजे ज्याचा स्वीकार करायचा नाही किंवा जे समजत नाही अशा साच वस्तू. साच म्हणजे खऱ्या, वस्तू म्हणजे वस्तूला, अर्थात साच वस्तू कोणती आहे? तर परमात्मा. मग छान कल्पना केली की त्या परमात्म्याची किंमत मात्र हा किती करतो? न लाहिजे तीन कवडे. कवड्या माहिती आहेत ना? त्या काशीला एक कवड्याची माताचं मंदिर आहे आणि सगळे देव पाहिले तरी कवड्याच्या मातेला जर भेटलं नाही तर काशी यात्रा पूर्ण होत नाही. आणि पूर्वीच्या काळी खेळायचे बघा, बायका मुली पुरुष कवड्यांचा खेळ खेळायचे, जसा द्यूत असतो हे असतो तसं. तर आता त्या कवडीला म्हणलं तर काही किंमत नसते, पण इथं त्यांनी तेच म्हणले की न लाहिजे तीन कवडे साच वस्तू. या सत्य वस्तूला, परमात्म वस्तूला तीन कवड्याची सुद्धा किंमत येत नाही. कशामुळं? या शब्दामुळं. म्हणजे हा परमात्मा आहे तरीसुद्धा तो नाहीच असा त्याचा भास करतो. काल पाहिलेलं होतं की पुष्प म्हणजे जी गोष्ट नाही ती त्या आकाशाचा पुत्र झालेली आहे आणि त्या पुत्रांनी या सगळ्या ब्रह्मांडाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हीच एवढी ताकद त्या शब्दामध्ये आहे. पण तो शब्द काय करतो? मगाशी सांगितलं, काल सांगितलं तसं विधी निषेधांचे मार्ग दाखवतो. म्हणजे विधी तोच सांगतो, निषेधही तोच सांगतो, असा हा मार्ग दाखवणारा दिवटा आहे. आता म्हणतात की हा काय करतो? जे खोटं जग आहे ते खरं आहे म्हणून भासवतो, आणि जो परमात्मा सत्य आहे त्याला कवडीची किंमत देत नाही. म्हणजे तीन कवड्यांची म्हणलेले आहे. आता एक कवडीला किंमत नसते, तीन कवड्यांनाही काहीच किंमत नसते, तर त्या तीन कवड्यांची सुद्धा त्यांना किंमत देत नाही. म्हणजेच अगदी असून नसल्यासारखं त्याला केलेलं आहे. रोज अध्यात्मामध्ये तुकारामांची गाथा ऐका, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ऐका, भगवद्गीता ऐका, दासबोध ऐका, काहीही ऐकलं तरी सगळ्यांमध्ये काय कळते? की संसार हा खोटा आहे. खोटा कशार्थी आहे?
न टिकणारा आहे, सुख न देणारा आहे, दुःख देणारा आहे, तरी पण आपण काय करतो, त्या संसारालाच कवटाळून बसतो, संसारच खरा मानतो आणि तो परमात्मा बिचारा जो खरा आहे त्याच्याकडं लक्षही देत नाही. आणि हे शब्दाचंही तेच घडते. शब्द काय करतो, जे जे खोटं आहे त्याची इतकी भुलावण करतो, त्याचं इतकं छान छान वर्णन करतो आणि त्या शब्दाच्या साह्याने मनुष्य त्या जगामध्येच रमून जातो. म्हणून म्हणलेलं आहे की हा अविद्येचा अंगी पडे, म्हणजे हा अविद्येचा पक्ष स्वीकारतो आणि तै नाथिले ऐसे विरुढे, आणि जे खरं नाही, नासिले म्हणजे नाथिले म्हणजे नाही, ऐसे विरुढे ते. आता बघा, एखादा छोटीशी बीट पेरली तर त्याच्यातनं झाड येतच, पण अशा कितीतरी गवत कितीतरी छोटे छोटे अंकुर न पेरतासुद्धा उगवलेले असतात. तसं इथं त्यांनी म्हणलेलं आहे की तै नाथिले ऐसे विरुढे. हे जे जग आहे हे सगळीकडून असं निर्माण जे होतं आहे आणि जे खरं नाही पण खरं तो भासवतो. हा शब्द, या शब्दाच्या साह्यानं या जगाला, या सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टीला इतकं महत्त्व दिलं जातं, इतकं श्रेष्ठत्व सांगितलं जातं की जो सत्य परमात्मा आहे त्याची मात्र तो कवडीमोल किंमत करून टाकतो, किंवा त्याला कवडी एवढंसुद्धा किंमत मिळत नाही, किंवा तो त्याला 3 कवड्याची सुद्धा किंमत देत नाही. फार महत्त्वाची ओवी आहे बरं का ही सुद्धा. हा विद्येच्या अंगी पडे, तै नाथिले ऐसे विरुडे, न लाही जे 3 कवडे साच्या वस्तू. म्हणजे हा शब्द अविद्येच्या पक्षाला जेव्हा मिळतो तेव्हा खोटं असलेलं जग खरं आहे. जसं वकील जर हुशार असेल तर वकिलांच्या बाबतीत एक म्हण आहे, आमच्याही घरात भरपूर वकील आहेत, वकिलांशिवाय जग चालणार नाही आहे, पण खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं असंही आपल्याकडे एक म्हण आहे. तसं खऱ्याचं खोटं किंवा खोट्याचं खरं सिद्ध करून दाखवणारा असतो ना, तो श्रेष्ठ असतो, पण खऱ्याचं खरं सांगणारा तो खरा श्रेष्ठ असतो. आता इथं हा शब्द काय करतो की जे जग खरं आहे असं सिद्ध करून दाखवतो, आणि सत्य असलेली वस्तू जी आहे परमात्मा, ती 3 कवड्यालाही मिळत नाही, म्हणजे सत्य वस्तूची 3 कवड्या एवढीसुद्धा तो किंमत ठेवत नाही. मग आता बघा, या शब्दांवर आपण भुलायचं का, शब्दांवर विश्वास ठेवायचा का, असा ज्ञानदेव आपल्याला खरं मनातून एक प्रश्न विचारते. म्हणजे शब्द ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाला महत्त्व येतं. आता आमच्याकडेही बघा, काही निवडणुका आहेत, सगळीकडं रोज कुठे ना कुठेतरी निवडणुका आहेत. प्रत्येक पक्ष येतो, आपलं श्रेष्ठत्व सांगतो, आम्ही हे करणार, आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला मिळवून देणार, की आपण लगेच त्या पक्षाकडे जातो. जिंकून आल्यावर खऱ्या अर्थानं जे आपल्याला मदत करतात किंवा खरं सुख देतात असे पक्ष फार मोजके आहेत. आता तरी काळात थोडा बदल झालेला आहे, पण आता इथं शब्दाच्या बाबतीत म्हणले, शब्द ज्या पक्षाला पडेल त्या पक्षाला महत्त्व देतो, आणि अविद्येच्या पक्षाला जर पडला, म्हणजे अविद्येच्या पक्षाला जर गेला, तर तो हे नसलेलं जग सगळं छान उभं करतो, त्यालाच खरेपणा देतो, आणि ब्रह्म ही खरी वस्तू आहे, पण खऱ्या वस्तूची कवडी किंमत ठेवत नाही. कुणाला जर सांगितलं व्यवहारामध्ये, अगदी लहान मुलांपासून सांगितलं, लहान मुलाला जर सांगितलं, अरे हे सगळं खोटं आहे रे, याच्यावर विश्वास ठेवू नको, तो म्हणाल काय खोटं बोलते आई तू, आजी तू, हे सगळं खरं नाही का, शाळा खरी नाही का, अमकं खरं नाही का, खाऊचे पदार्थ खरे नाहीत का. आता आपण खातो म्हणून खरे आहेत, पण खरं सुख आहे का त्याच्यात, चिरंत नाही का, हे ते लहान मुलांना नाही आपण आत्ता पटवून देऊ शकत. पण आपली आता मॅच्युरिटी झालेली आहे, थोडंसं आपल्याला कळायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या 5 ज्ञानेंद्रियांपासून, त्यांच्या विषयांपासून जे सुख मिळते, पण त्याच्यातला शब्द आता बाजूला काढला. आकाशाचा शब्द हा, आकाश म्हणजे आपले श्रोत्रेंद्रिय, त्याचा शब्द हा विषय आहे, पण बाकीची जी 4 इंद्रिय आहेत, चक्षुचा रूप, नंतर जिभेचा रस, घ्राणाचा गंध आणि त्वकचा स्पर्श,
हे 4 विषय आपल्याला भुलवणारे आहे. मगाच्या त्या अधिकाच्या कथेत सांगितल्याप्रमाणे नेहमी जो कोणी तपश्चर्या करतो त्याच्यासाठी इंद्र नेहमी अप्सरांना भुलभुलैया करायला पाठवतो, त्यांची तपश्चर्या भंग करतो. तसे हे 4ही विषय हे 4 अप्सरांसारखेच. आणि आपल्याला बघा ना, छान मऊ अगदी चांगल्या गादीवर झोपायला आवडतं. पण हल्ली म्हणतात की गादीवर झोपू नका. पूर्वीच्या काळी कांबळं टाकायचे, त्याच्यावर एखादी काहीतरी पासोडी चौघडी टाकायचे. कठीण अशा आसनावर झोपलो तर आपल्याला काही जास्त दुखणी येत नव्हती. पण तुम्ही डनलॉपच्या किंवा जास्त अशा गाद्यांवर झोपलात तर तुमच्या कंबर, पाठ, माना सगळ्या जात असतात. म्हणजेच ज्याचा स्पर्श चांगला वाटतो तो स्पर्श खरा चांगला आहे का हो? दिसणारं रूप ते कसं भुलवतं, लोकांना भुलावण करतं. आता परवाच्याच सारख्या ज्या आमच्या इकडच्या नसरापूरच्या वार्ता येत आहेत की 2.5 का 3 वर्षाची मुलगी होती आणि तिला फसवलेलं आहे. तिचा जीव घेतला अक्षरशः त्या दुष्टांनी. म्हणजे रूपावर भाळून काय मनुष्य कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे पाहिल्यानंतर तरी लक्षात येईल ना की आपण या इंद्रियांच्या विषयांच्यापासून थोडं दूर राहायला पाहिजे. आता रसाबद्दल तर काय बोलायचं. आज आम्हाला जेवणात आम्रखंड होतं. बाकीचे तिखट असतात, गोड असतात, सगळे पदार्थ असतात. पण आपल्याला गोड पदार्थ फार आवडतो आणि मग असं वाटलं की वा 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 किती छान आम्रखंड दिले. पण त्याच्यात जर जास्त आहारी गेलो, जास्त जर त्याचं सेवन केलं, जे डायबेटीसचे लोक आहेत, ज्यांना नाही त्यांनासुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. आणि गंध, आता सुगंध आपल्याला आवडतो, चंदनाचा गंध आवडतो. पण हल्ली जे सगळे इतके कृत्रिम गंध निघालेले आहेत, सगळे सुगंध निघालेले आहेत, सुवास आहेत, त्याला काय काय तुम्ही शब्द द्याल ती. पण त्याच्या मागे लागल्यामुळं सुद्धा मुली फसल्या जातात, त्यांना भुलावण केली जाते. तर हे सगळे भुलवणारे जे शब्द आहेत, हे शब्दसुद्धा फसवे आहेत. म्हणून परमार्थ करणाऱ्याला शब्दाची सहाय्यता असावी. पण तो शब्द सहाय्य असेल तो पुरुष कृतार्थ होतो आणि अविद्येच्या अंगाला पडला तर मात्र खोटं जग खरेपणानं भासवून बद्ध करतो. पण परमार्थामध्ये मात्र त्याही शब्दाला, आता आपण समजा जप करतो, आत्ताच पाहिलं आपण विष्णू सहस्रनाम, विष्णूची 1000 नामं जर रोज म्हटली, शब्दच आहेत ना, शब्दाद्वारेच म्हणतो आहे. पण मात्र आपण तिथून चांगल्या मार्गाला, सन्मार्गाला जाणार आहोत. आणि परमात्म्याची मात्र या शब्दांनी 3 कवड्याची किंमत त्याला ठेवलेली नाही. पण इतकं सामर्थ्य या शब्दामध्ये आहे. शब्द किती श्रेष्ठ आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून देत आहेत. आणि वेद हा काय करतो तर अविद्येशी संबंध ठेवूनच वेदसुद्धा जगलेला आहे. अविद्येला पुढे करूनच विधिनिषेधापासून मोक्षापर्यंत सांगण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. शब्द म्हणजे फक्त आपण जो वापरतो शब्द तो नाही आहे. शब्द म्हणजे वेद. आणि या वेदांनी सगळं, वेदांमध्येच वर्णन आहेत. विधी त्यांनी सांगितले, निषेधही त्यांनी सांगितले, मोक्षापर्यंत जाण्यासाठी मार्गही त्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून सगळे शंकराचार्यांनी त्याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. मागे मी म्हणलं की अध्यास हे प्रकरण त्या ब्रह्मसूत्रांच्या अगोदर छान रचलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत की सगळे हे अध्यास करतात. मग माणसांवरचा अध्यास आहे, वस्तूंवरचा अध्यास आहे. म्हणून वेगवेगळ्या अध्यासांनी किंवा अध्यासांचा आधार घेऊनच हे वेद प्रवृत्त झालेत. पण वेदालासुद्धा शब्दाचंच प्राधान्य असल्यामुळं त्यालासुद्धा तशा अर्थानं तिरस्कृत केलं आहे किंवा शब्दाच्या आहारी गेल्यामुळं आपण परमात्म्यापासून दुरावतो. एवढंच ज्ञानदेवांना सांगायचं आहे. उद्या आपण 7वी ओवी घेऊया. पण इथं त्यांनी म्हणून म्हणलं आहे की शंकराचार्य म्हणतात वेदा अवेदा भवती. वेद हे अवेद होतात. महासिद्धांतापासी श्रुती हरपती शब्देसी. जेव्हा महासिद्धांत सांगितला जातो त्यावेळेला श्रुतीचे शब्द हरपून जातात. म्हणजे एकदा आपल्याला परमात्म्याचं ज्ञान झालं, एकदा आपण परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचलो की मग मात्र
म्हणून भगवद्गीतेत एक श्लोक आहे, मला आत्ता एकदम शब्द आठवणार नाहीत, पण जोपर्यंत यावानर्थ उदपाने संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे जोपर्यंत आपल्याला तहान लागलेली आहे त्यावेळेला आपण पाण्याच्या सरोवराजवळ गेलो तर तहान भागेपर्यंत त्या सरोवराची गरज असते. नंतर आपण त्याच्याकडं ढुंकूनही पाहत नाही, पुढं आपण कितीतरी प्रवास करतो. तसं तावान सर्वेषु वेदेषु, तावान म्हणजे त्याप्रमाणे, तोपर्यंत, सर्वेषु वेदेषु, सगळ्या वेदांची गरज कुठपर्यंत आहे? ब्राह्मणस्य विजानतः, ब्राह्मणांनी म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्यांनी, जो ब्रह्म जाणतो त्याला मग वेदांची गरज पडत नाही असं भगवद्गीतेनं सांगितले. तोच धागा घेऊन इथे ज्ञानदेव आपल्याला सांगतात की जोपर्यंत परमार्थाचं ज्ञान होत नाही, परमात्म्याचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत या शब्दांचं वर्चस्व आपल्यावर राहतंय. शब्द म्हणजेच वेद, आणि एकदा परब्रह्माचं ज्ञान झालं की या वेदांना कोणी किंमत देणार नाही. पण वेद मात्र या परब्रह्माला 3 कवड्याची सुद्धा किंमत देत नाहीत असंही सांगितलं आहे. थांबूया तिथं आता त्या कुणाला हे नको आहे, पण तो श्लोक, पहिल्या दिवशीचा श्लोक तरी ज्यांना येतोय त्यांनी म्हणा. 1-2 मिनिट राहिलेली आहेत. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तत् महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसा सुधा सौंदर्यन्ते सलिलमशिवं न शमयतु. म्हणणार आहे कुणी हा श्लोक? प्रयत्न करू का? करा ना. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसा सुमनसा सुधा सौंदर्यं ते सलिलमशिवं सलिलमशिवं न शमयतु. छान. आता सध्या आपण हा एकच श्लोक म्हणलं. आता आज दुसरा घेणार होते, फार सुंदर आहे बघा, त्याचं थोडक्यात घेते. दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासन रुदाम. सगळा दचा छान अनुप्रास केलाय बघा. दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासन रुदाम द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् अपिद्रागा विद्या द्रुमदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः. दरिद्र म्हणजे जे दरिद्री आहेत. काय करते ही गंगा नदी? आपण पहिली सुरुवात गंगेपासून केली, शेवट गंगेपासूनच करणार आहे. की ही गंगा नदी काय करते? दरिद्राणाम दैन्यम. अगं गंगे, तू दरिद्र मनुष्यांचं, दरिद्री लोकांचं दारिद्र्य नाहीस्य करते. दुरितम अथ दुर्वासन रुदाम. आणि दुर्वासन म्हणजे ज्यांच्या दुष्ट वासना आहेत, दुष्टबुद्धी आहेत, त्यांचं दुरित म्हणजे पाप. तर त्या दुष्टांचं पाप आणि त्यांच्या दुष्टबुद्धीचा तू नाश करतेस. पण कधी? द्रुतम, वेगानं. दूरी कुर्वन, दूर करतेस, म्हणजे त्यांच्या दुष्टांच्या दुष्टबुद्धीचा त्वरित नाश करतेस. सकृत अपिगतो दृष्टीसरणीम. सकृत म्हणजे एखाद वेळेला जरी, गत हा म्हणजे गेला, दृष्टीसरणीम म्हणजे एखाद्या वेळेला जरी तुझ्या दृष्टीपथास ते आले, एका क्षणात तू त्यांचं सगळं हे दुष्टपणा दूर करतेस. आणि पुढं म्हणलेलं आहे अपिद्रागा विद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिह. हे सगळं आपण नंतर बघूया. की अपि म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की हे तुझं जे जल आहे हे काय करू देत? प्रवाहस्ते वाराम श्रियमयमपाराम दिशतु नः. तुझं जे हे जल आहे ते आम्हाला
सगळ्या प्रकारचं ऐश्वर देऊ देत. श्रियम म्हणजे ऐश्वर, संपत्ती, सर्व प्रकारचं ऐश्वर अपार देऊ देत. अपार म्हणजे भरपूर, प्रचंड प्रमाणात. आणि पुन्हा असं म्हणले, अविद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिह, एक मोठा संधी समाज बनवलेला आहे. त्याचा फक्त अर्थ आज समजून घ्या, उद्या मी डिटेल सांगते. की मनुष्याच्या जीवनात अज्ञान रूपी जो वृक्ष आहे, अविद्या द्रुम म्हणजे अविद्यारूपी जो वृक्ष आहे, त्याचं दलन म्हणजे तो तोडण्यासाठी दीक्षा गुरुरिह अपि म्हणजे जणू काही तुझ्या प्रवाहानं अशा मानवांच्या अज्ञानरूपी वृक्षाला तोडण्याची दीक्षा घेतलेली आहे. किंवा दीक्षा घेतलेला असा गुरु दुसरा कोणी आहे का हो? म्हणजे तू सगळ्यांचं अज्ञान दूर करण्याची दीक्षा घेतलेली आहेस किंवा कटिबद्ध झालेली आहेस. आणि म्हणून हे गंगे, तू आमचं पातक सगळं दूर कर, आम्हाला सगळ्या प्रकारचं ऐश्वर दे. पुन्हा उद्याला तो श्लोक बघूया. इथंच मी माझ्या वाणीला विराम देते. फक्त ज्ञानदेवांचा एकच श्लोक म्हणूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथांना, ज्ञानदेवांना आणि तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला आजची सेवा अर्पण करून माझ्या वाणीला मी स्वल्पविराम देते. धन्यवाद.